नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे इव्हॉल्युशन. व्हेरी इंटरेस्टिंग सेकंड पार्ट ऑफ दिस लेसन. व्हॉट इज इव्हॉल्युशन? इव्हॉल्युशन इज अ ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट दॅट टेक्स प्लेस इन प्लांट्स अँड ॲनिमल्स. जसं फॉर एक्झाम्पल आज जो आपण ह्युमन बिईंग बघतोय इट इज वेल डेव्हलप्ड, परंतु आजचा ह्युमन बिईंग हा ॲज इट इज फॉर्म झालेला नाही आहे. इट रिक्वायर्स जनरेशन बिफोर जनरेशन, जनरेशन बिफोर जनरेशन आपल्यामध्ये खूप अगोदरपासनं चेंजेस होत आलेत आणि आपल्या अगोदरचे जे ॲन्सेस्टर्स होते त्यांच्यामध्ये ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट होत आजपर्यंतचा आपण ह्युमन बिईंग बनलेलो आहे. तुम्हाला माहीत असेल की ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये अगोदर मंकी लाईक ॲनिमल होता. monkey like animal get converted into little bit ape, chimpanzees, gorillas वगैरे वगैरे आणि त्यानंतर आजचा डेव्हलप्ड ह्युमन बिईंग आपल्याला पाहायला मिळतो. डेव्हलपमेंट फक्त ह्युमन बिईंग मध्ये झालं असं नाही आहे, प्लांट्समध्ये सुद्धा डेव्हलपमेंट झालेलं आहे. आपण या डेव्हलपमेंटलाच काय म्हणतो? इव्हॉल्युशन. बेसिकली इव्हॉल्युशन इज अ वर्ड दॅट डिराइव्ड फ्रॉम इव्हॉल्वर. What does it mean? It means unfold, unrolled. एखादी गोष्ट अनफोल्ड करणे, this is called evolution. आणि लॅटिन मधून तो वर्ड आला and that's why it is evolution. So basically what is evolution? Evolution is a progressive development in plants and progressive developments of plants and animal from the ancestor having different structural and functional organization is called as इव्हॉल्युशन. ह्युमन बिईंग मध्ये अगोदर जे कॅरेक्टर्स होते, अगोदर जे स्ट्रक्चर आणि फंक्शन होते इट इज डिफरंट, परंतु त्यांच्यापासूनच आज आपण बनलोय आणि आपले स्ट्रक्चर वेगळं आहे, फंक्शन्स वेगवेगळ्या पद्धतीनं आपण परफॉर्म करतो. सो हा नवीन कम्प्लीट न्यू ऑर्गॅनिझम फॉर्म झाला फ्रॉम द अँसेस्टर अँड दिस इज कॉल्ड ॲज इव्हॉल्युशन. इज इट क्लिअर? सो इव्हॉल्युशन काहीच नाही आहे. जर आपण एखादं एक्झाम्पल कन्सिडर करू लाईक जिराफ, जे आपण पुढे या लेसन मध्ये बघू. सो जिराफ हा एकदम टॉल, आजचा जिराफ असा नव्हता अगोदर त्याची हाईट कमी होती, नेकची लेंथ कमी होती. जर तुम्ही हॉर्सचा एक्झाम्पल घेतलं तर आजचा जो हॉर्स दिसतोय तो हॉर्स असा नव्हता, त्या हॉर्सची लेंथ हाईट अगोदर कमी होती. सो त्यांच्यापासनं डेव्हलपमेंट होऊन आजचा हा ऑर्गॅनिझम बनलेला आहे. आणि एवढंच नाही, इव्हॉल्युशन ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. आज आपण इथं डेव्हलप झालेलो आहे असं नाही म्हणतायत, इथून डेव्हलपमेंट कंटिन्यू राहणार आहे अनलिमिटेड टाइम पर्यंत. बिकॉज जनरेशन आफ्टर जनरेशन देर इज अ डिफरन्स, देर इज अ चेंजेस अँड दीज चेंजेस आर कॉल्ड ॲज व्हेरिएशन्स. तुम्हाला सांगतो व्हेरिएशन चेक करायचं असेल इट इज व्हेरी इझी. तुमच्यामध्ये आणि आई वडिलांमध्ये चेंजेस म्हणजे फेसियली बघायचं, तुमच्या लक्षात येईल चेहरा कोणासारखा आलेला आहे, लिटिल बिट व्हेरिएशन आलेला आहे. सो व्हेरिएशन एका जनरेशनमधून नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्सफर होते आणि आपल्यामध्ये व्हेरिएशन जास्त येतात बिकॉज देर इज अ सेक्स्युअल रिप्रोडक्शन. व्हेरिएशन्स आर लेस ऑब्झर्व्ड इन असेक्स्युअल रिप्रोडक्शन, परंतु जेव्हा सेक्स्युअल रिप्रोडक्शन होते तेव्हा व्हेरिएशन खूप जास्त दिसतात आणि व्हेरिएशन नेक्स्ट जनरेशनमध्ये दिसत असतात आणि व्हेरिएशन एकत्रित होऊन न्यू ऑर्गॅनिझम बनत असतो. सो हे कम्प्लिटली या लेसनमध्ये शिकायचं आपल्याला. दिस इज इव्हॉल्युशन. सो व्हॉट इज इव्हॉल्युशन? इव्हॉल्युशन इज अ प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट इन प्लांट्स अँड animals from their ancestors having different structural and functional organization is called as what? Evolution. इव्हॉल्युशन फक्त ह्युमन बिईंगच झालं असं नाही आहे. इव्हॉल्युशन मध्ये तुम्हाला बघा सर्वात अगोदर अर्थ फॉर्म झाली, अर्थच्याही अगोदर आपली सोलर सिस्टम फॉर्म झाली, हे बघू आपण. बिग बँग थेअरी झाली आणि बिग बँग नंतर म्हणजे सगळ्यात अगोदर आपण स्टार्ट करतो सन पासून, तर सन फॉर्मेशन झाला. सन फॉर्मेशन नंतर अर्थ फॉर्म झाली, हा तुम्हाला एक व्ह्यू दिसतो एक प्रकारे. त्यानंतर मून फॉर्मेशन झाला, त्यानंतर प्रोकॅरिओटिक सेल तयार झाल्यात विदाऊट न्यूक्लिआय. प्रोकॅरिओटिक सेल पासून त्यानंतर फोटोसिंथेसिसची प्रोसेस चालू झाली. फोटोसिंथेसिस नंतर हळूहळू ऑक्सिजन इन द ॲटमॉस्फिअर फॉर्म व्हायला सुरुवात झाली.
ऑक्सिजन फॉर्म झाल्यानंतर युकॅरियोटिक सेल तयार झाल्या ज्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो. त्यानंतर बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगी, कोरल्स, ऑल टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स आर स्टार्ट्स डेव्हलपिंग. हळूहळू हळूहळू डेव्हलप व्हायला लागले. बघा तुम्हाला डायग्रामॅटिक सुद्धा दाखवलेलं आहे. कोरल्स जे सी मध्ये असतात. त्यानंतर हळूहळू बघा फिश बनायला लागले जे व्हर्टिब्रेट्स आहेत. फिश नंतर तुम्हाला ॲम्फिबियन्स बनायला लागले, इन्सेक्ट्स बनायला लागले, वेगवेगळे रेप्टाईल्स बनायला लागले. एक आर्किओप्टेरिक्सची डायग्राम दिसते जो रेप्टाईल आणि एव्ज मधला, कारण यानंतर एव्ज बनले आणि एव्ज नंतर मॅमल्स फॉर्म झाले. सो दिस इज अ कंटिन्युअस प्रोसेस अँड दिस कंटिन्युअस प्रोसेस विल टेक्स प्लेस अनलिमिटेडली. हे जे डेव्हलपमेंट आहे हे कंटिन्यू चालत राहणार आहे आपल्या जनरेशन नंतर नेक्स्ट जनरेशनमध्ये. हे काही 1, 2, 10, 20, 100, 200 वर्षामध्ये होत नाही. इट रिक्वायर्स थाउजंड्स ऑफ इयर्स, करोड्स ऑफ इयर्स लागलेत कम्प्लीट डेव्हलपमेंट व्हायला. आणि या डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्येच इव्हॉल्युशन तेव्हाच होते कारण एका जनरेशनमधून नेक्स्ट जनरेशनमध्ये इव्हॉल्युशन होत नाही. इट रिक्वायर्स लार्ज नंबर ऑफ जनरेशन्स, मीन्स करोड्स ऑफ इयर्स नंतरच्याच जनरेशनमध्ये आपल्याला न्यू व्हेरायटी दिसून येते. न्यू व्हेरायटी जी दिसली इट इज ड्यू टू इव्हॉल्युशन. सो दिस इज व्हॉट एक आयडिया की इव्हॉल्युशन नेमकं असते काय, व्हॉट इज इव्हॉल्युशन, प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये कशा प्रकारे. कारण आपण सगळे एका सेलपासून बनलेलो आहे आणि एका सेलपासून बनलेलो आहे. तर आजपर्यंत आपल्या बॉडीमध्ये आपण तर मल्टीसेल्युलर आहे पण आपला जो ओरिजिन आहे कुठंतरी सिंगल सेल्युलरशी होता. म्हणजे आपले ॲन्सेस्टर ऑल द लिव्हिंग क्रिएचर्स that are present on the earth, all these form from these single cell. तो स्टडी आपल्याला यामध्ये करायचा आहे. सो यामध्ये तुम्हाला दिसणार आहे सर्वात पहिला युनिवर्स केव्हा तयार झालं. सर्वात पहिल्यांदा असं म्हटलं जाते युनिवर्स वॉज फॉर्म्ड बाय बिग बँग. एक प्रचंड मोठा एक्सप्लोजन झाला. All the material get accumulated in a single particle like condensed form मध्ये होतं सर्वच्या सर्व particles and very high temperature. But due to sudden explosion, and this sudden explosion is called as Big Bang, which is the theory which was proposed in 1927. 1927 मध्ये ही थेरी प्रपोज केल्या गेली अँड इट इज वाईडली एक्सेप्टेड. युनिवर्स बनलं कसं तर बिग बँग पासून युनिवर्स बनलं ही थेरी सर्वात जास्त एक्सेप्ट केल्या गेली. अँड सो दॅट एक्सप्लोजन, दॅट बिग बँग टेक्स प्लेस 20 बिलियन इयर्स ॲगो. 20 बिलियन इयर्स ॲगो नंतर एक्सप्लोजन झालं. एक्सप्लोजनमुळे काय झालं तर सगळेचे सगळे त्यावेळेस पार्टिकल कोणते होते, प्रोटॉन, neutrons and electrons, and these protons and neutrons combine, proton combine आणि त्यांच्यापासून दोन प्रकारचे गॅसेस फॉर्म झाले, एक हेलियम, एक हायड्रोजन. Helium, hydrogen, due to their internal force, due to the gravitational force, they again combine, and due to that combination, due to that attraction, they form a huge masses. Matter form झाला आणि मॅटर नंतर मग हळूहळू सगळी युनिवर्समध्ये गॅलेक्सीज बनल्या, सोलर सिस्टम्स बनले. सोलर सिस्टम, आपली सोलर सिस्टम बनली, आपली गॅलेक्सी बनली. देर आर लार्ज नंबर ऑफ गॅलेक्सीज, देर आर लार्ज नंबर ऑफ सोलर सिस्टम्स आर प्रेझेंट इन द युनिवर्स. आपल्या गॅलेक्सीचं नाव आहे मिल्की वे आणि आपली सोलर सिस्टम ज्यामध्ये आपला सन आहे आणि आपल्या सन नंतर आपल्या सनमध्ये जे प्लॅनेट्स रिव्हॉल्व करतात दे फॉर्म. इनिशियली असं म्हटलं जाते अर्थ वॉज फॉर्म्ड अराउंड 4.5 billion years ago. Earth was formed about 4.5 billion years ago from the sun, and at the initial state it was very hot in a liquid portions. But as the time passes, there is a lesser temperature takes place, means cooling activity तयार झाली. कूलिंग मुळे काय झालं, गॅसियस वेफर्सच्या फॉर्मॅटमध्ये बाहेर निघाले अँड ड्यू टू दॅट इट गेट सॉलिडिफाईड.
आजही अर्थचा जो कोर आहे, हेवी एलिमेंट्स ॲट द सेंटर ऑफ द अर्थ प्रेझेंट आहेत इन लिक्विड फॉर्म, दॅट इज कॉल्ड लावा ऑर मॅग्मा, अँड दॅट लिक्विड इंडिकेट दॅट द इनिशियल कंडिशन ऑफ द फॉर्मेशन ऑफ अर्थ. सो अर्थ जेव्हा बनली त्यावेळेस कंप्लीट लिक्विड होती, बट हळूहळू हळूहळू थंड झाल्यामुळे सॉलिडिफिकेशन झालं. But due to the gaseous and volcanic eruptions that are present and it evolves into the upper layer, it get converted into vapors, atmosphere, gaseous, आणि या सगळ्यांमुळे मग अर्थवर रेन फॉलिंग सुरुवात झाली. रेनमुळे आणखी टेम्परेचर कमी व्हायला लागलं, कूलिंगची प्रोसेस वाढली आणि हळूहळू सॉलिडिफाईड पार्टमध्ये पाणी साचायला लागलं, ॲक्युम्युलेट व्हायला लागलं आणि त्यानंतर ओशियन्सची फॉर्मेशन झालं. ओशियन फॉर्म झाले त्यावेळेस एकच एनर्जी होती, दॅट इज लाईट एनर्जी, अँड ॲटमॉस्फिअर इज फॉर्म्ड. ड्यू टू दॅट ओझोन लेयर्स, डिफरंट ॲटमॉस्फेरिक लेयर्स आर फॉर्म्ड, प्युअर ऑक्सिजन इज फॉर्म्ड, दॅट इज मॉलिक्युलर फॉर्म ऑफ ऑक्सिजन. सुरुवातीला मॉलिक्युलर फॉर्म ऑफ ऑक्सिजन अवेलेबल नव्हता आणि मग हळूहळू डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात झाली. सो दिस इज व्हॉट द फॉर्मेशन ऑफ अर्थ. नेक्स्ट, लाईफ वॉज ओरिजिनेटेड अबाउट 4 बिलियन इयर्स ॲगो. लाईफ ओरिजिनेट झाली कशी हे पण आपण या लेसनमध्ये शिकणार आहोत, थोडं पुढे आहे. ठीक, लाईफ ओरिजिनेटेड फॉर अबाउट 4 बिलियन इयर्स ॲगो. नेक्स्ट, कंडिशन्स ऑन द अर्थ. जेव्हा अर्थवर लाईफ होणार होती त्यावेळेस काय कंडिशन्स होत्या? सो इट इज व्हेरी हाय टेम्परेचर. द गॅसेस मिथेन, अमोनिया, हेलियम अँड H2O वेपर्स. टेम्परेचर हाय असल्यामुळे H2O इज प्रेझेंट बट इन द फॉर्म ऑफ वेपर्स, अँड अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स कॉन्स्टंटली फॉलिंग ऑन द अर्थ ॲट द टाइम ऑफ फॉर्मेशन ऑफ अर्थ. ही सिच्युएशन होती. सो वॉटर प्रेझेंट होता, ऑक्सिजन नाही. इथं कुठंच तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म O2 दिसत नाही. ऑक्सिजन इज नॉट अवेलेबल. अँड एक एनर्जी दॅट इज लाईट, बट व्हॉट टाईप ऑफ लाईट इट इज? अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन कॉन्स्टंटली फॉलिंग ऑन द अर्थ. And due to that energy there is a formation, there is a combination of these molecules of gaseous and water takes place. त्यामध्ये खूप साऱ्या थेरीज आहेत, त्या बघू आपण काय थेरीज आहेत. सो थेरीज ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ. लाईफ ओरिजिन झाली कशी? अर्थ बनली, बट अर्थ बनल्यानंतर लाईफ तयार कशी झाली? तो जो फर्स्ट सेल आहे तो बनला कसा? यावर आपण 3 गोष्टींवर फोकस करणार आहोत. दॅट इज ओरिजिन ऑफ लाईफ. तो पहिला सेल बनला कसा? नंबर 1. नंबर 2, एवढी ह्यूज डायव्हर्सिटी आली कशी? ठीक आहे, पहिला सेल बनला असेल तर ठीक आहे, बट दिस ह्यूज डायव्हर्सिटी, पहा तुम्हाला आपल्या आजूबाजूला असंख्य टाईप्सच्या ऑर्गॅनिझम्स दिसतात, बट एवढी मोठी डायव्हर्सिटी आली कशी? आणि या दोघांमध्ये पहिला सांगितला मी तुम्हाला, व्हॉट इज इट? हाऊ फर्स्ट सेल, ओरिजिन ऑफ लाईफ टेक्स प्लेस. आणि थर्ड सांगितला मी तुम्हाला डायव्हर्सिटी, आणि या दोघांमधला एक मिडल दॅट इज कनेक्टिंग लिंक. तो या लेसन मध्ये आपल्याला शिकायचा आहे. हाऊ कॅन वी से दॅट life originated from one cell? How can we say that there is a diversity takes place from that single cell? So त्यांच्यासाठी एक मिडल पोर्शन आहे, that is connecting link. So how ते बघायचं आपल्याला. थेरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ, लाईफ ओरिजिन झाली कशी, यासाठी बऱ्याचशा थेरीज दिलेल्या आहेत. त्यामध्ये सर्वात पहिली थेरी येते थेरी ऑफ स्पेशल क्रिएटिव्हिटी. स्पेशल क्रिएटिव्हिटी मध्ये every religion gives its own theory according to हिंदू मायथॉलॉजी नुसार. तुम्हाला माहित असेल की असं सांगितलं जाते जस्ट 6 days मध्ये ही पूर्ण अर्थ फॉर्म झाली. अर्थवर एका कोणत्या तरी देवाच्या बॉडीपासून ब्रह्मा निघाला, आणि ब्रह्मानी मग एक पहिला व्यक्ती दॅट इज फर्स्ट मॅन मनू, अँड अ फर्स्ट लेडी दॅट इज अ वुमेन श्रद्धा असे बनवले. यांना हेवन मीन्स स्वर्गामध्ये तयार केलं आणि त्यांना मग अर्थवर पाठवलं वगैरे वगैरे सांगितले जाते. आणि मग त्या सिंगल मॅन अँड वुमेन यांच्यापासनं ह्यूज डायव्हर्सिटी तयार झाली.
It is not scientifically proved and hence it is rejected. There is no scientific reason, scientific proof for this. एवढ्या कमी वेळेत कसं काय सगळं काय जनरेट होऊ शकतं? It is rejected. According to Bible, there is a Adam and Eve, the first man and lady was formed by some divine power, and these man and women present on the earth, and from this whole diversity form. It is totally wrong. प्रत्येक रिलीजन नुसार दिली, and that theory is called as theory of special creation. स्पेशल काहीतरी एक वेगळं झालं आणि अशी अर्थवर लिव्हिंग ह्युमन बिंग तयार झाला. बट दिस इज कम्प्लिटली फॉल्स. सेकंड थेरी, इम्पॉर्टंट वन, सेकंड थेरी, that is abiogenesis. Abiogenesis means life was formed from non-living organism. Non-living organism म्हटल्यापेक्षा non-living thing पासनं लाईफ बनली, आणि या लाईफ बनल्याला रिझन होते सम नॉन लिव्हिंग कंपोनंट्स दॅट आर प्रेझेंट ऑन द अर्थ. त्यावेळेस या थेअरीला थोडं बहुत एक्सेप्ट केलं गेलं, बट नेक्स्ट इट इज डिस्प्रूव्ह, बिकॉज पुढची थेअरी जी आहे दॅट इज बायोजेनेसिस. बायोजेनेसिस थेअरी वॉज एक्सेप्टेड बिकॉज एव्हरी सेल कम फ्रॉम अनादर सेल. यासाठी बरेचसे एक्सपेरिमेंट केले गेले, आणि एक एक एक्सपेरिमेंट सांगतो. ज्यामध्ये एक सायंटिस्ट आला, त्याने काय केलं, एक पॉट कन्सिडर केलं आणि यामध्ये फ्लेश, पीस ऑफ फ्लेश ठेवला, आणि पीस ऑफ फ्लेश ठेवल्यानंतर याला वरून कव्हर केलं. दुसरा पॉट कन्सिडर केला आणि या दुसऱ्या पॉटमध्ये एक सेम फ्लेश आणि त्यामध्ये अनकवर्ड केला. त्यानंतर असं लक्षात आलं की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं फ्लाईज वगैरे येऊ शकला नाही, त्यामुळे या ठिकाणी त्याला कोणत्याच प्रकारचं लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिसला नाही. बट या ठिकाणी त्याला फ्लाईज दिसल्या. फ्लाईजमुळे त्यांनी एग ले केले होते. एगमुळे तयार झालेले लार्वाज या ठिकाणी दिसायला लागले. बट दीज लार्वाज आर फॉर्म फ्रॉम दॅट एग, अँड एग्स आर रिलीज्ड बाय व्हॉट, दॅट फ्लाईज. सो ही कन्क्लूड दॅट बायोजेनेसिस, एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम मीन्स एव्हरी सेल formed from existing cell. Biogenesis, bio means living, genesis means form होणे. Bio means living thing पासूनच living thing form झाली. त्यामुळे abiogenesis theory is rejected and biogenesis theory is accepted. परंतु बायोजेनेसिस थेअरीला सुद्धा पुढं तरी एक स्टॉप लागला, कारण यानंतरची थेअरी जी आहे, व्हॉट इज इट, that is extraterrestrial theory. next theory, बायोजेनेसिस नंतर एक्स्ट्राटेरेस्ट्रियल थेअरी. असं सांगितलं जातं, इजिप्तमध्ये असं सांगायचं, युरोपियन इजिप्तमध्ये असं सांगितलं गेलं होतं, अर्थ इज अ प्लॅनेट ऑन विच द ऑर्गॅनिझम्स आर फॉर्म्ड फ्रॉम एक्स्ट्राटेरेस्ट्रियल प्लॅनेट. बाहेरच्या कोणत्या तरी प्लॅनेटवरून अर्थवर एक स्पोर आला, स्पोर, and that spore formed this huge diversity. This is called extraterrestrial theory. Extra means बाहेरील, terrestrial means आपला प्लॅनेट. आपल्या प्लॅनेटच्या व्यतिरिक्त दुसऱ्या प्लॅनेटवरून कुठून तरी एक स्पोर आला आणि त्या स्पोर पासून एवढी मोठी ह्यूज लाईफ, ह्यूज डायव्हर्सिटी तयार झाली असं सांगितलं गेलं. बट दिस इज कम्प्लिटली रॉंग, बिकॉज एक्सपेरिमेंटली इट इज प्रूव्ह दॅट Earth is the only planet on which the life possible. बाकी युनिवर्समध्ये किंवा आपल्या सोलर सिस्टममध्ये दुसऱ्या कोणत्याही प्लॅनेटवर अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे की दुसऱ्या प्लॅनेटवर लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहेत. सो दॅट्स वाय दिस थेअरी इज रिजेक्टेड. ओके, नेक्स्ट थेअरी. सगळ्यांनी थेअरी सांगतोय, आपल्याला जरी नसतील तरी आपल्याला इव्हॉल्युशनच्या कोणत्या थेरीज निदान इन्फॉर्मेशन तरी असायला पाहिजे. केमोजेनेटिक थेरी, दिस इज द इम्पॉर्टंट थेरी, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॉट, मॉडर्न थेरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ, अँड दिस इज इम्पॉर्टंट. या थेरीने काय सांगितलं? या थेरीने सांगितलं की अगोदर या अर्थवर सिंपल एलिमेंट्स प्रेझेंट होते.
only simple elements were present on the earth. According to this theory, आपण पुढे जाऊ. According to this theory, what happened? 3.5 billion years ago, no life on the earth. 3.5 billion years ago, there is a no life on the earth. According to this theory, आणि हीच theory accepted आहे. हीच theory मी explain पण करणार आहे. So या theoryने सांगितलं की 3.5 billion years ago, there is a no life on the earth. But after that, what happened? After that, what? Simple elements and simple type of organic and inorganic compounds are present on the earth. Simple type of elements and organic and inorganic means hydrogen होता, helium होता, methane, carbon dioxide, nitrogen, then helium, then ammonia यासारखे gases present होते. These are the simple because basic गोष्ट जी आवश्यक होती नायट्रोजन, हायड्रोजन, कार्बन अँड ऑक्सिजन हे प्रेझेंट होतं, बट इन कंपाऊंड फॉर्म. दॅट्स वाय इट इज सेड टू बी ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर प्रेझेंट. या ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये दॅट्स वाय इट्स कॉल्ड केमोजेनेटिक थेरी. या ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये काय झाली? केमिकल्स तयार झाले आणि केमिकल्स म्हटल्यापेक्षा यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन झाली आणि केमिकल रिॲक्शनमुळे यांच्यापासून तयार झाला बायोमॉलिक्यूल. काय तयार झाला? बायोमॉलिक्यूल. सो प्रिमेटिव्ह एटमॉस्फिअर यांच्यामध्ये अमिनो ॲसिड्स अँड न्यूक्लियोटाइड्स तयार झाले. यू नो दॅट अमिनो ॲसिड बिकॉज वी हॅव लर्न द translation, transcription and translocation and also know the DNA. DNA मध्ये nucleotides असतात. These nucleotides are formed from these simple elements of organic and inorganic compounds. So यांच्यापासून सर्वात अगोदर प्रिमिटिव्ह एटमॉस्फिअर होता, सिंपल 3.5 बिलियन इयर्स अगोदर काहीच नव्हतं. त्यानंतर सिंपल एलिमेंट्स, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स होते. या ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून सर्वात पहिल्यांदा काय बनलं? अमिनो ॲसिड्स अँड न्यूक्लियोटाइड्स. आता या अमिनो ॲसिड, यू नो दॅट प्रोटीन इज मेड फ्रॉम अमिनो ॲसिड. सो अमिनो ॲसिड इज द बेसिक बिल्डिंग ब्लॉक ऑफ प्रोटीन अँड प्रोटीन, अमिनो ॲसिड अँड न्यूक्लियोटाइड हे तर तुम्हाला माहित आहे इम्पॉर्टंट पार्ट आहेत. सो यांच्यापासून बनले प्रोटीन्स, डीएनए अँड आरएनए. मीन्स अमिनो ॲसिड पासून बनला प्रोटीन आणि न्यूक्लियोटाइड पासून बनला डीएनए अँड आरएनए. सो दिस इज व्हॉट प्रोटीन इज फॉर्म्ड. आता या प्रोटीनचं कन्व्हर्जन कशात झालं? डीएनए, आरएनए आणि प्रोटीन यांच्यापासून सर्वात पहिली बनली प्रोटोसेल, यूकॅरियोटिक सेल, सॉरी प्रोकॅरियोटिक सेल, दॅट इज प्रोटोसेल. एक सिंपल सेल बनली which does not have any type of nucleus. That cell is formed, that is protocell. सुरुवातीची सेल, that is called protocell. आणि या प्रोटोसेल पासून मग यूकॅरियोटिक सेल तयार झाल्यात. सो दिस इज व्हॉट ऍक्च्युअली टेक्स प्लेस and this is given by that theory and hence it is widely accepted. आपल्यामध्ये केमिकल इव्होल्युशन झालेलं आहे and that's why it is called modern theory of origin of life. आणि अशाच पद्धतीनं ओरिजिन झालेलं आहे because we are all made up of cell. Cell is made up of protein. Protein is made up of, that is DNA, made by using DNA and RNA. So DNA and RNA are made up of what? Nucleotide. Protein is made up of amino acid. So सुरुवातीपासून लक्षात घ्या, आपण अगोदर नॉन लिव्हिंग होतो आणि नॉन लिव्हिंग म्हणजेच केमिकल्स मध्ये रिॲक्शन झाली, केमिकल्स पासून रिॲक्शन होऊन त्यांच्यामध्ये बायोमॉलिक्युल्स तयार झाले अँड बायोमॉलिक्युल्स नंतर सर्वात पहिली सेल तयार झाली आणि सेल नंतर तयार झाली कॉम्प्लेक्स सेल, दॅट इज यूकॅरियोटिक सेल. आणि मग यूकॅरियोटिक सेल नंतर ऑर्गॅनिझम्स फॉर्म व्हायला सुरुवात झाली. सो इन दिस वे इव्होल्युशन टेक्स प्लेस अँड दिस इव्होल्युशन firstly given by what? Modern theory of origin of life, which is also called as chemogenetic theory of life. Is it clear? So this is the way by which the origin of life given or theory about the origin of life given. आणि या वेळेला आपण सांगू शकतो की अशा पद्धतीनं अर्थवर लाईफ आली, लाईफ आल्यानंतर सेल बनली आणि या सेल मध्ये मग हळूहळू इव्होल्युशन होत गेलं.
इव्हॉल्युशन झालं. इव्हॉल्युशन झाल्यानंतर नॅचरल सिलेक्शनचा पार्ट आला. हा आपल्याला डिटेलमध्ये डार्विन्समध्ये बघायचा आहे, पण सध्या इव्हॉल्युशनचा पार्ट आहे म्हणून सांगतोय. सर्वात अगोदर प्रत्येक स्पेसिस तयार झाली. स्पेसिसमध्ये काय आलेत? व्हेरिएशन्स. हे आपल्याला डिटेल परत बघायचं आहेच. नॅचरल सिलेक्शनमध्ये याला बघणार आहोत. परंतु इव्हॉल्युशन होण्यासाठी नॅचरल सिलेक्शन कारणीभूत ठरलं कसं, त्याचं एक एक्झाम्पल आहे. बघा, सर्वात पहिले तर स्पेसिस बनल्या. स्पेसिसमध्ये व्हेरिएशन मी तुम्हाला सांगितलं, एका जनरेशनमधून नेक्स्ट जनरेशनमध्ये व्हेरिएशन आलेत. दीज व्हेरिएशन, देर इज अ कॉम्पिटिशन विद इन ईच स्पेसिस फॉर फूड, लिव्हिंग स्पेस, वॉटर अँड मेट्स. आता या व्हेरिएशन्समुळे यांच्यामध्ये कॉम्पिटिशन तयार झाली. कॉम्पिटिशनमुळे यांच्यात एक प्रकारचा स्ट्रगल झाला आणि त्यामुळे एक म्हणतो गेट ऑफ माय लँड, स्ट्रगल झाला. जमिनीसाठी, फूडसाठी, बाकी रिप्रोडक्शनसाठी यांच्यामध्ये स्ट्रगल तयार झाला. अँड दॅट्स वाय द बेटर अडॅप्टेड मेंबर्स ऑफ दीज स्पेसीज आर मोर लाईकली टू सर्वाईव्ह. मीन्स याला म्हटलं जाते सर्वायवल ऑफ फिटेस्ट. हे आपण शिकणार आहोत. सर्वायवल ऑफ फिटेस्ट हे डार्विन्स थेअरीमध्ये आहे. अँड दॅट द स्पेसीज विच इज फिट फॉर लिव्हिंग दॅट कंटिन्यूज. सो ती स्पेसीज कंटिन्यू झाली ज्यांच्यामध्ये फिटनेस होता. अँड ड्यू टू दॅट फिटनेस व्हॉट हॅपन? नेक्स्ट पहा, दीज सर्वायवर्स विल पास ऑन देअर बेटर जीन्स टू देअर ऑफस्प्रिंग who will also show this beneficial variation. These beneficial genes are transmitted from one generation to next generation. आणि जे पॉसिबल नाही आहे, ज्यांच्याकडे स्ट्रगलमध्ये जे जगू शकत नव्हते, त्यांना नेचरनी स्टॉप केलं. अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड नॅचरल सिलेक्शन. नेचरनी यांना स्वतःहून सिलेक्ट केलं की यस, यू आर फिट, सो कंटिन्यू, युअर जनरेशन विल बी कंटिन्यू. आणि ज्यांचे फिटनेस नव्हती, नेचरने त्यांना तिथंच विलुप्त केलं, एक्सटिंक्ट केलं. सो दिस इज द वे इन विच इव्हॉल्युशन takes place. These are some theories actually. Is it clear?